तिकडे पालीकडे हा रोड जातो. आपण थांबणार नाही. सकाळ सकाळ शुभ सकाळ. तर नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओवरती. तर मंडळी, टायटल समजून पाहिलंच असाल कशावरती आहे. आपण निघालो आज गावाकडे, तेही आपल्या हमसफरने निघालो आहे. तर मंडळी, गावाकडे थोडे कार्यक्रम आहेत, पूजा वगैरे, वाडीपूजा आणि घरभरणी वगैरे असे कार्यक्रम आहेत भरपूर. आणि त्यासाठी आपण निघालो आहे कोकणामध्ये. गुहागरला आपला आजचा प्रवास असणार आहे. आपण आज दुसऱ्यांदा गाडीने जातो आहे. म्हणजे पहिला आपण गेलो होतो पाठीमागे, तर गणपतीत गेलो होतो. आणि आता आपण निघालो आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. जास्त मोठी सुट्टी नाही भेटली आपल्याला, छोटी सुट्टी भेटली. पण त्या छोट्या सुट्टीमध्ये भरपूर फिरणं प्लॅन केलं आहे. सो ते होईलच, पुढे व्हिडिओ येतील ते बघाच तुम्ही. तर मंडळी, आत्ता मी आलो आहे नितीन कंपनीला पेट्रोल भरलं. आता पेट्रोल भरलं, फुल केलं टाकी, म्हणजे आपल्याला पुढे काय त्रास नाही होणार. आणि मंडळी, व्हिडिओ आजचा पूर्ण बघा, कारण की कोकणामध्ये जाताना रस्ते जे आहेत त्या रस्त्यांचा अपडेट आपल्याला मिळणारच आहे. थोडेफार म्हणजे किती हे झालेत रस्ते तयार झालेत ते आपल्याला दिसेल या व्हिडिओमध्ये. पावसाचं एक आपल्याला थोडा हे कारण उन्हाळा चालू आहे आणि पाऊस पडतो आहे ना, ते एक हे होतं आहे. आणि एक आपल्यासाठी एक प्लस पॉईंट आहे, कारण की कसं उन्हाळ्यामध्ये धूळ उडली जाते आणि धूळ जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पाऊस पडल्यामुळे ती बसली गेली, त्यामुळे काय आपल्याला या टेन्शन नाही आहे, जास्त धूळ नसणारे आपल्या बघायला भेटणार आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात. घेऊन बाप्पाचं नाव बोला, गणपती बाप्पा मोरया, आणि करूया प्रवासाला सुरुवात. ठाणे ते गुहागर कोकण कोस्टल राईड असं म्हणता येईल. तर चला मंडळी, निघूया आजच्या प्रवासाला. तर मंडळी, प्रवास सुरू आहे आपला आणि आपण कर्नाळ अभयारण्यामध्ये एंटर झालो आहे. तर मंडळीला आम्ही मागच्या वेळी म्हणजे गणपतीमध्ये आम्ही जेव्हा आलो होतो, म्हणजे गाडीने जेव्हा राईड करत होतो कोकणामध्ये, तेव्हा अक्षरशः ट्रॅफिक होती की आम्हाला इथूनच सुरुवात झाली पूर्ण. म्हणजे गाड्या जागेवरती उभ्या होत्या, त्या इकडूनच चालू झालं. आणि आम्ही लोक आहेत ना, आता हा जो साईडचा पट्टा दिसतोय ना, हा साईडचा पट्टा, त्या पट्ट्याच्या बाहेरून आम्ही गाड्या फटाफट काढत नेतो आहे. म्हणजे टू व्हीलर असल्यामुळे काय जास्त एवढं हे नाही होत, फटाफट निघून जाते गाडी. तर या पट्टीच्या बाहेरून आम्ही फटाफट निघून जात होतो. आणि सकाळी होत आले थोडी, तसं एक मस्त सूर्यदेवांचं दर्शन गडावर सकाळचं. सुंदरसा प्रवास, बाजूबाजूला मातीचा सुगंध आणि अंगाला टोचणारी थंडगार हवा. स्वर्ग तो म्हणावं यालाच.
आपल्याला कसं खायचं, जबरदस्ती करून काय करायचं त्यापेक्षा न खाऊन पुढे जाऊया. तेवढं अंतर आपल्याला जास्त काय खावं जातं. कोकणातला प्रवास हा सकाळच्या टायमाला करावा. सकाळच्या अर्ली मॉर्निंग तुम्ही म्हणजे सकाळी जर तुम्ही हा प्रवास केला तर तुम्हाला नक्की आजूबाजूचं दृश्य, आजूबाजूचा निसर्ग आणि असे महत्त्वाचे जे हे आहेत, महत्त्वाचे जे भाग आहेत ते आपल्याला या प्रवासामध्ये दिसतातच. ब्रिज आणि तो समोर तिकडे आपल्याला जो दिसतोय ना त्या कोपऱ्यात तिथे, तो तिकडे कशेडी बोगदा सुरू होतो. पुढे जाऊन बघूया आपण, दिसणार आहे पुढे जाऊन आपल्याला. तर मंडळी आपण आत्ता आहोत म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहे. आता आपण हा बोगदा क्रॉस केला त्यानंतर चिपळूणमध्ये जवळपास आपण अर्धा तासामध्ये आपण चिपळूणमध्ये पोचतो. हा कशेडी बोगदा पार केल्यानंतर ऑलमोस्ट या रस्त्याचं काम आहे ना पूर्ण झालेलं आहे. रस्त्याचे कामं पूर्ण झाले. पाठीमागे फक्त तो कशेडी बोगदाचा जो वरचा रोड आहे तिथे फक्त जरा काम बाकी आहे. म्हणजे अजून रस्ता वगैरे तयार आहे, फक्त साफसफाईचं आणि क्लिनिंगचं पूर्ण काम बाकी आहे रस्त्यावरचं. आणि बाकी पुढे हा जो रस्ता आहे पुढे तो पूर्ण झाला आहे आणि चालण्यासाठी योग्य झालं आहे. पुढे अजून झाले की नाही माहिती नाही, कारण की आम्ही पाठीमागे जेव्हा आलो होतो गणपतीमध्ये तेव्हा तिकडे रस्त्याचं काम चालू होतं, बोगद्याचं कामही पुढं चालू होतं. पण आता पूर्ण झालं आहे की नाही ते बघूया पुढे. हा घाट पूर्ण उतरून आपल्याला खाली जायचं लागायचं तिकडे. तर चांगलाच एक हे केलं आहे बोगदा. म्हणजे उतरायची वगैरे घाट चढायची उतरायची वगैरे टेन्शन नाही, डायरेक्ट जायचं ते म्हणजे.
रस्त्यावरती ना हे साईडला जे झाडं लावलेत ना त्यांना एक तारेचं कुंपण लावलं आहे. झाडं लावलेत ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांना वेलीमध्ये अडकून ठेवलं, जसं अडकून ठेवतो तसं अडकून ठेवलं आहे. काय होतं की झाडाला जसं हे पाहिजे असतं, जशी जागा पाहिजे असते तसं त्याला हे करावं लागतं. तुम्ही एवढंसं रोपटं लावलं आहे, पण त्या रोपट्याला तुम्ही बाजूला जेवढं रोपटं नसेल त्याच्यापेक्षा जास्त त्याला जाळी लावले बाजूला, तर ते वाढेल तरी कसं आणि कसं हे होईल. तर ते एक चुकीचं आहे जरा, ते जरा लक्ष देण्यासारखं आहे. कारण की झाडं लावली पाहिजेत. आता हा एवढा पट्टा दिसतो, हा पट्टा दिसतो आहे, पट्ट्यामध्ये एकही असं झाड दिसत नाही. म्हणजे प्रॉपर रस्त्याच्या बाजूला मोठं झाड आहे, रस्त्याच्या बाजूला छोटी मोठी झाडं आहेतच. पण आता जर तुम्ही उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही या रस्त्यावरती कधी गाडी घेऊन जाताय किंवा हे करताय, तर रस्त्यावरती ना असं स्पीड जास्त मारते. का? कारण की आजूबाजूला एकही झाड नसतं. झाडं लावणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्या झाडाला कुंपण घालणं हे जरा कुठेतरी चांगलं नाही आहे. ते त्यासाठी त्याला नक्कीच इकडे पण बघा, झाडं लावल्यात तर झाडांना कुंपण आहेत रस्त्याची. ते जरा चुकीचं वाटतं. झाडांना जेवढं मोकळं ठेवू तेवढं ते त्यांना पोषण भारी भेटतं. तर मंडळी आपण पोचलो आहे चिपळूणमध्ये आणि हा आपला बोहारकडे जाण्याचा रस्ता आहे, भागाकडे जाण्याचा रस्ता. तर 10:30 वाजायला लागले. त्या हिशोबाने आपण लवकर आलो आहे. आपला प्रवास लवकर झाला आणि सकाळी 4:30ला आपण निघालो होतो. 6 तास ते पकडून चालायचे. 6 बाईकवर प्रवासासाठी. बाजार आहे, गुरुवारचा बाजार आहे हा. तर मंडळी बरोबर टायमिंगच्या आधी पोचलो आहे. अजूनही 1 तास बाकी आहे घरी पोचायला. 1 तासाच्या आधी पोचलो.
मंडळी आपल्या गावामध्ये पोचलो आपण. समोरचा जो भाग आहे तिकडे कुडगिरी आपली. पूर्ण कुडगिरीच आपली. कुडगिरीवरती त्याच्या साईडला पापडे वगैरे पोचलो. रस्ता थोडा कच्चा आहे पण गावाकडचा रस्ता आहे. तर मंडळी व्हिडिओचा शेवट आपल्या घरी करूया. प्रवासामधला थकवा दूर झाल्यावरती थोडा व्हिडिओ आपला वरती आपल्या घरी संपूया. तर मंडळी संध्याकाळची वेळ मस्तपैकी. मग आपण सकाळी 10 वाजता पोचलो होतो इकडे. 10-10:30 वाजले आपल्याला पोचायला. आणि पोचल्या इकडे पाऊस चालू झाला. तर थोडा पावसामुळे आपल्याला साफसफाई पण करायची होती घरामध्ये थोडी. त्यामुळे व्हिडिओ संपवायची वेळ झाली. तर मंडळी खूप भारी प्रवास झाला. असं म्हटलं ना तर दुसरी राईड होती माझी आणि एवढी भारी झाली ना. आणि यावेळी मी एकटाच होतो, दुसरं कोणी नव्हतं. त्यामुळे आज मागून किंवा पुढून येण्याची गरज नव्हती. तर मंडळी आपली गाडी पावसामध्ये मातीमध्ये लाल मातीमध्ये पूर्ण माखली आहे. बघू शकता पूर्ण माखली आहे गाडी. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आपल्याला नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी भेटूया पुन्हा अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. वाडीपूजेचे आणि बाकीचे व्हिडिओ येतीलच, पण मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड बाय, टाटा.